भूगर्भस्फोटामुळे सध्या किराडगाव हादरत आहे। भीतीच्या वातावरणात इथले लोक सध्या जगतायत। पालघर तालुक्यातील किराड गेटीचा पाडा या ठिकाणी भूगर्भस्फोटामध्ये घरांना तडे, घरावरील कवळे, पत्रे, घरातील भांडी पडण्याच्या घटना सुरू झाल्यात। जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होते। मुंबई वडोदरा महामार्गाचे बांधकाम सुरू असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे किराड गावातील नागरिकांच्या घरांना तडे जात असून काल केलेल्या भूसुरुंग स्फोटामुळे घरातील भांडी व घराची कवळे खाली पडली आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने घराची नासधूस होत असून याकडे ठेकेदार मात्र कानाडोळा करत आहेत। तर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प असल्याचे नागरिकांकडून दबक्या आवाजात चर्चा होतीये। पालघर तालुक्यातील किराड गेटीचा पाडा रस्त्यालगत असलेल्या या नागरिकांना मात्र भीतीच्या वातावरणात जगावं लागते। तर कंट्रोल ब्लास्ट होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरातील सामानाचे नुकसान होते। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन जागी होणार का, असा इथल्या नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय। काल झालेल्या भूगर्भस्फोटामध्ये नीलम निलेश माळी यांच्या घरावरची कवले पडली असून दामू कोल्हेकर यांच्या घरातील भांडी पडली आहे। पण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा ही दुरवस्था इथल्या नागरिकांची झाली आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। तर नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी म्हणून मागणी होती।